मित्रो, आजच्या भागामध्ये आपण प्रभाव निर्माण करणं म्हणजे काय करणं, एखाद्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव निर्माण करणं म्हणजे काय करणं, प्रभाव कशामुळे तयार होतो आणि प्रभाव कुणी तयार केला त्याची काही उदाहरणं आणि नाममुद्रा त्या क्षेत्रावर उमटवणं म्हणजे काय करणं, नाममुद्रा आणि प्रभाव यामधला काय फरक असतो, हा विषय ज्यांना नावलौकिक प्राप्त करायचा आहे, ज्यांना प्रभाव तयार करायचा आहे, प्रभाव निर्माण व्हावा असं वाटते, मग कुटुंबाच्या पातळीवर असेल की मग जगाच्या पातळीवर असेल, आपले एक इमेज तयार व्हावी. नाममुद्रा इमेज आणि प्रभाव इन्फ्लुएन्स, त्या दोन्हीतला फरक असा आहे. प्रभाव हा पद, पैसा, प्रसिद्धीमुळे निर्माण होत नाही, नाममुद्रा तयार होते मात्र. आता हे फरक लक्षात ठेवा. नाममुद्रा हा पदामुळे, पैशामुळे, तुमच्या प्रसिद्धीमुळे तयार होते. त्या क्षेत्रातलं ओळख, लोक ओळखतात तुम्हाला, अरे हे त्या क्षेत्रातला माणूस आहे बरं का, याची पेपरला रोज नाव येते. लक्षात आलं, त्याच्या घरात खूप पैसा आहे बरं का, ही नाममुद्रा झाली, प्रभाव नाही. त्याच्याकडे ते पद आहे बरं का, पण त्या पदामुळे इतरांच्या जीवनात बदल घडत असेल, सॉरी, तुमच्या पैशामुळे इतरांच्या जीवनात बदल घडत असतील, तुमची प्रसिद्धी इतरांना प्रेरणा देत असेल, त्यांचे विचार बदलत असतील, त्यांचे दृष्टिकोन बदलत असतील, त्यांच्या भावना बदलत असतील, त्यांची जीवनशैली बदलत असेल, तर तो असतो प्रभाव. आणि प्रभाव निर्माण होण्यासाठी लागतो विश्वास, तुमचं अनुकरण. नाममुद्रेमुळे अनुकरण होईलच याची खात्री देता येईल, पण प्रभावामुळे लोक तुमचं अनुकरण करायला लागले की प्रभाव निर्माण झाला. कारण त्यांच्या प्रभावातून तुम्ही कार्य, कृती आणि उक्ती करायला लागता, चळवळी करायला लागता, संघटन बांधायला सुरुवात करता, आणि मलाही त्यांच्यासारखं काही नवं काहीतरी करायचं आहे, ही भावना आणि भूमिका घेऊन तुम्ही जगता, तेव्हा तुमचा प्रभाव तयार व्हायला लागतो. मित्र, प्रभाव निर्माण करावा म्हणून प्रभाव निर्माण होत नाही. अंतरीचे धावे स्वभावे, बाहेरी धरिता परी, अवरेना बुडती हे जन, न देखेवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. या न्यायानं तुम्ही बोलत असाल, कृती करत असाल तर प्रभाव तयार होतो. लक्षात ठेवा. विश्वास, कर्तृत्व आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. आई लेकराची काळजी एका दिवशी घेते न उद्या घेत नाही, मग 15-20 दिवसानं बघू, असं काही करत नाही. आई जशी घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापासी, तशाच पद्धतीनं ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी माणसं प्रभाव निर्माण करतात किंवा त्यांचा प्रभाव निर्माण होतो, अधिक शब्द योग्य राहील शब्दप्रयोग, त्या क्षेत्रातले प्रश्न, अडचणी, समस्या सोडवण्यासाठी ते स्वयंप्रेरणेनं काम करतात, त्यांचा प्रभाव निर्माण होतो. उगत मागं लागून कर र बाबा माझं काम, कर र बाबा माझं काम, ह्याच्या मायला ते जाऊ दे रे, त्याचं करून टाका रे, उगं लईच मागं लागलंय, अशा मनोवृत्तीनं तुमचा प्रभाव तयार होत नाही. लक्षात ठेवा. तर त्या व्यक्तीचं काम म्हणजे माझं काम आहे, त्याने जरी विसरून गेला असेल, त्याला जरी विसर पडला असेल, तर मला नाही विसर पडला, त्याचं काम मला करायचंच आहे, ही भूमिका प्रभाव निर्माण करणारी असते. काही लेकरू जरी जेवायचं असेल आणि त्याला झोप लागली तर आई तळमळते, स्वतःला जेवा वाटत नाही, ती त्या लेकराला झोपेतून उठून जेव घालते. लक्षात आलं. म्हणजे
आंतरिक प्रेरणेनं जी माणसं काम करतात त्यांचा प्रभाव निर्माण होतो आणि बाह्य प्रेरणेने जी माणसं काम करतात त्याची नाममुद्रा तयार होऊ शकते. तर हे आपल्या एखाद्या क्षेत्रात जर तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रभाव निर्माण करायचा असेल तर त्या क्षेत्रातले ज्ञानी बना, त्या क्षेत्रातलं कौशल्य संपादन करा, आणि विश्वसनीय व्यक्ती बना, प्रामाणिक व्यक्ती बना आणि आता उरलो उपकारापुरता ही भावना आणि भूमिका घेऊन जगा, तर प्रभाव तयार होतो. मग हे प्रभाव तयार होत असताना किंवा तयार करत असताना अडथळे, अडचणी, समस्या, निंदा, नालस्ती होत नाही असं नाही, उलट जास्त होते. तुमचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न खूप होतात, खूप कटकार असताना होतात. का? तुमचं देखवत नाही किंवा तुमचा प्रभाव निर्माण झाला तर यांची नाममुद्रा कमी होईल किंवा यांना वाटते उगाच आपला प्रभाव आहे आणि आपला प्रभाव कमी होईल, म्हणून तुमचा प्रभाव तयार होऊन न देण्यासाठी वेगवेगळे कटकारस्थान करणारा एक गट सतत कार्यशील असतो. याची तुम्हाला जाणीव पण असली पाहिजे आणि त्यांना देखील तुम्हाला सकारात्मकतेनं हाताळता आलं पाहिजे. त्याच्यासोबत वैर करू नये. वैराने वैर वाढते आणि तुमची एनर्जी त्याच्यात खर्च होते. मग त्यांना सध्या गोड बोलून, त्यांना सोबत साहेब म्हणून, काहीतरी म्हणून असं त्यांना पण हाताळायचं, ते हाताळावं लागतं. नाहीतर त्यांच्या दगडावर डोकं फोडत बसलात तर तुम्ही तिथंच तुमचा कपाळ मोक्ष होऊन जातो. तसं नाही करायचं. प्रभाव निर्माण करणारी माणसं सद्भाव आणि संवाद आणि समन्वय सातत्य सोडत नसतात. आज बदलला नाही तर उद्या बदलेल. एकदा श्री श्री रविशंकरजी यांना एका शिष्याने विचारलं, गुरुजी तुम्ही त्या व्यक्तीसोबत किती छान बोलता, त्याचं किती कौतुक करता, मग काय झालं? अहो ते लय चिंगूट आहे हो, फारच स्वार्थी आहे हो. तर त्यांनी म्हटले, हळूहळू बदलेल, हळूहळू बदलेल. एका नेत्याला विचारलं, अहो तो कुठला गांधीवादी आहे, फक्त कपडे गांधीवादी आहेत पण तो दारू पितो. तर तो नेता म्हणाला, ठीक आहे आता कपडे तरी वापरायला आहे, ठीक आहे पुन्हा तो दारूही सोडून देईल. हा सकारात्मक भाव. कारण तुम्हाला जर अंधार आहे म्हटल्यानंतर, अंधार आहे म्हणत होता बाबा, ही ओळख तयार होऊ शकेल तुमची, पण त्यांनी अंधाराचा उजेड तयार केला, अंधाराला बाजूला सारलं आणि त्यांनी प्रकाश निर्माण केला. प्रकाश निर्माण करणं म्हणजे प्रभाव निर्माण करणं असतं. लक्षात आलं? नाममुद्रा आणि ओळख असणाऱ्यांचे तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचे आजूबाजूला लोक जास्तही दिसू शकतील बरं का, पण प्रभाव हा मुळातून होत असतो, आतून होत असतो. एक पिढी घडत असते, प्रभावातून पिढी घडते, प्रभावातून प्रेरणा मिळते, प्रभावातून लोक कार्यशील होतात. लक्षात आलं? नारेबाजी हे नाममुद्रेमध्ये येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला जर प्रभाव निर्माण करायचा असेल तर कृती आणि उक्तीतून उदाहरण बना. कृती आणि उक्तीतून उदाहरण बना म्हणजे काय होते? नाममुद्रा असणारे अनेक लोक असतात.
बरं का. पण कृतीयुक्तीतून तुमचं उदाहरण बनणं आणि त्या उदाहरणापासून लोकांनी प्रेरणा घेणं. तुम्ही त्या नामुद्रा ही उदाहरणही असू शकते. कृतीयुक्ती त्या क्षेत्रातलं नामुद्रा तयार करण्यासाठी कृतीयुक्ती लागते ना, आणि तुमची ओळख त्यात तयार होते. प्रभावामध्ये सुद्धा ओळख असतेच, पण त्या ओळखीतून प्रेरणा घेणं, प्रोत्साहन घेणं, त्यातून प्रेरणा प्रोत्साहन घेऊन लोक कृतीशील होणं, हे प्रभावाचं लक्षण असतं. दोघातही साम्य आहे नामुद्रा. आणि एकाची नामुद्रा इतिहासाच्या पानापानात आणि जनतेच्या मनामनात असेल तर तो प्रभाव असतो, आणि फक्त पुस्तकातच नाव असेल किंवा फक्त लोक ओळखतच असतील, तुमचं काही अनुसरण करत नसतील, तर तुमची नामुद्रा असते. केवळ नामुद्रा हा शब्द मी वापरतो मित्रो. तर प्रभाव निर्माण करण्यासाठी सातत्यानं जनतेसोबत संवाद, जनतेचे प्रश्न सोडवणं, समस्या सोडवणं, अडचणी सोडवणं, त्यांना सपोर्ट करणं. मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको. लेखन, कर्तृत्व, वक्तृत्व, आणि त्यातही प्रभावासाठी तुमचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे. यासाठी एक संघटन यंत्रणा पण पाहिजे प्रभाव निर्माण करण्यासाठी. कारण तुम्ही घरातच खूप प्रभावशाली विचार निर्माण करून घरातच ठेवत असेल तर कसा निर्माण होईल. तर त्यासाठी एक संघटन कौशल्य, त्यासाठी एक केवळ हिर खंदूनच जमणार ना, पाईपलाईन करावं लागेल ना तुम्हाला, आणि तरच तुमच्या पाण्याचा प्रभाव निर्माण होऊन विहिरीतल्या पीक हाताळता येईल लोकांच्या ना. पण विहीरच खोदला होता एवढीच नामुद्रा राहील तुमची, नाही तर प्रभाव काय झाला. विहीर खोदला बाबा एवढंच होईल, ते विहिरीचा काय उपयोग आहे म्हणतात लोक. तर मित्र, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, अनेक काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. कृतीतून, उक्तीतून प्रेरणा निर्माण होणं. आता काही मी तुम्हाला नामुद्रा आणि प्रभाव यातला काही आणखीन फरक सांगणारच आहे. नामुद्रा निर्माण करण्यासाठी कार्य करण्याची गरजच असते, पण प्रभाव निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, विश्वास, संवाद, प्रेम, आपलेपणा निर्माण करण्याची गरज आहे. आता काही उदाहरण मी सांगणार आहे. तथागत गौतम बुद्धांनी तर नामुद्रा तयार की आहेच, काही नाही असं नाही, पण त्यांचा प्रभाव आजही आहे आणि जगातील बहुतांश देशावर त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या प्रभावातून अनेक राष्ट्रामध्ये त्यांचे अनुयायी आजही आहेत, त्यांचे विचार आजही जगतात आणि त्यांचे अनुयायी आजही बनतात. हा प्रभाव आहे. त्या काळामध्ये काही माणसं होऊन गेली, त्यांची ओळख तिथंच संपली. ती ओळख निर्माण केली होती, त्यांनी नामुद्रा तयार केली होती, पण तो प्रभावी झाली नाही. त्यांना प्रभाव निर्माण करता आलं नसल्यामुळे तो गेला आणि त्याचं नावही गेलं, असं त्याचा अर्थ असतो. तर तथागतांनी 40 वर्ष पायी फिरून प्रबोधनाचं सातत्यपूर्ण काम केलं. केवळ उपकारापुरताच उरलो या भूमिकेतून, आणि ते ज्ञान देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष आधी ज्ञान साधना केली. केवळ आपल्याला जे माहीत आहे त्यांनी केवळ पिंपळाच्या वृक्षाखाली बसले आणि त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले
असं गेले घरातून आणि बसले पिंपळाच्या खाली, झालं दिव्य ज्ञान प्राप्त, असं घडलं नाही. त्या अगोदरचा त्यांचा प्रवास जर बघितला तर त्यांनी वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या ऋषी मुनींकडे, तत्कालीन त्या त्या क्षेत्रावर प्रभाव असणाऱ्या व्यक्तींच्या आश्रमामध्ये ते गेले. तिथं एक शिष्य म्हणून ते राहिले. तिथली ज्ञानसाधना प्राप्त केली त्या त्या शाखेची. आणि मग त्यांनी विचारलं, यानंतर मी कुठे जाऊ, यानंतर या क्षेत्रातलं ज्ञान मी कुठे घेऊ. आणि त्यानंतर वेगवेगळ्यांच्या व्यक्तीकडे जाऊन त्यांनी ज्ञान मिळवलं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. केवळ पिंपळाच्या वृक्षात ती गोष्ट खोटी आहे असं मी म्हणणार नाही, पण तितकीच खोटी, पूर्णता खरी आहे असं नाही. तर हे सगळा इतिहास घडून घेण्याचा जो भाग आहे, वरचा भाग दिसणं, पण आतला भागही दिसला पाहिजे ना वृक्षाचा किंवा इमारतीचा. ते आतला भाग बाहेर येत नाही. आतलं जे काही साधनेचा त्यांचा जो प्रवास आहे तो फार सांगितला जात नाही. म्हणून तो उदाहरण त्यांचा दिला. प्रभाव निर्माण होण्यासाठी हे आतून समृद्ध व्हावं लागतं. बाह्य सोंगाने नामुद्रा तयार होऊ शकते, पण प्रभाव निर्माण करण्यासाठी मात्र आतूनच घडावं लागतं. आमलेट होईल आपलं, परंतु आपलं पिल्लू होण्यासाठी आतून घडावं लागतं. अंड्याचं म्हणलं आपलं म्हणजे अंड्याचं पिल्लू होण्यासाठी आतूनच ते अंड फुटावं लागतं. वरून फोडलं तरी त्याचं आमलेट होतं. म्हणून बाह्य प्रेरणेतून काम करून चालणार नाही, तर आंतरिक प्रेरणेतनं काम करावं लागेल. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण मी आपल्याला सांगेल. स्वराज्य म्हटल्याबरोबर शिवाजी महाराजांचं नाव येणं ही नाममुद्रा असू शकते. नाममुद्रा आहे, पण केवळ तेवढ्या पुरतंच त्यांचं नाव आहे एवढंच नाही. तत्कालीन व्यवस्थेतही त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या जीवासाठी जीव देणारे असंख्य लोक होते. काही नावं तुम्हाला फटकन सांगतो. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, अनेक नाव आहेत. होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी, ही जी म्हण प्रस्थापित झालेली आहे, त्यामधला जिवाजी देखील शिवाजी महाराजांसाठी जीव देण्यासाठी तयार झालेला होता. ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे तुमच्यासाठी तुमच्यावर जीव लावणारे आणि तुमच्यासाठी जीव देणारे तयार होणं हा तुमचा प्रभाव असतो. आणि तुम्हाला ओळखणारे, तुमची त्या क्षेत्रात ओळख, तुम्हाला अनेक जण ओळखतात, याचा अर्थ त्या क्षेत्रात तुमची नाममुद्रा असते. नाममुद्रा असणं ही नकारात्मक गोष्ट आहे असं नाही, लक्षात ठेवा. ती फक्त प्रभावाची प्राथमिक अवस्था आहे, इतकाच त्याचा अर्थ घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नाममुद्रेला काही मी कमी समजतोय असा मतितार्थ नाही. फक्त हा विषय, दोन विषय एकत्र घेतल्यामुळे थोडं नाममुद्रा कमी वाटायला लागली, इतकाच त्याचा अर्थ आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलत असताना मी त्या काळातही जीव लावणारे, जीव देणारे त्यांचे अनुयायी होते. त्यांचे सैनिक होते. तसे आजही त्यांचा प्रभाव घेऊन जगणारे लाखो लोक आहेत. त्यांच्या प्रभावात जगणारे. त्यांचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नाही, तर जगामध्ये त्यांचा प्रभाव निर्माण झालेला आहे. या सर्वांविषयी एक स्वतंत्र बोलता येईल, त्यावर अनेक व्याख्यानं देता येतील. महात्मा फुले यांनी केवळ
सत्यशोधक म्हटल्याबरोबर ना त्यांचं नाव येतं. ही नाममुद्रा आहेच, पण तितक्या पुरतीच त्यांची नाममुद्रा आहे का? एक उत्तम लेखक म्हणूनही त्यांनी प्रभाव निर्माण केला. त्यांच्या ग्रंथाचं आजही वाचन होते, चिंतन होते, त्यांच्यावर आजही लेखन होत राहते, PhD होत राहते. पण त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आजही अनेक चळवळी काम करतात आणि त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कार्याचा अनेक चळवळीवर आणि व्यक्तीवर प्रभाव आज आहे. म्हणजे तो प्रभाव ठरतो. सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात हेच सांगतात. कारण ते महात्मा फुले म्हणल्याबरोबर सावित्रीबाई फुले हे केवळ साहेबाचं नाव घेतल्याबरोबर मॅडमचं नाव घ्यावं लागते, बाबा उगं मॅडमला राग येईल म्हणून नव्हे. त्यामुळं ते नाव येत नाही एवढ्या एका भीतीपोटी. तर त्या कार्य त्यांच्या प्रभावातून येते. त्यांनी ज्या पद्धतीचं योगदान दिलं, स्वतः शिकल्या, इतरांना शिकवताना जे काही यातना आणि अपमान सहन करावा लागला, तर दुसरी कोणी असले म्हणले तूही बापू हे काम बंद कर, असला उभं मला सहन कर ना, मजा न होईना, इथं नाही राहायचं, पुढल्या गावाला चालायचं, अशा काही मनोवृत्तीच्या समाजात स्त्रिया असतात. तसे ते म्हणाल्या नाहीत. त्यांनी म्हणाल्या की मी समर्थपणे साथ देण्यासाठी तयार आहे. तुम्ही जे काही करताय ना ते उपकारक आहे. ते काय? उपकारक आहे. म्हणून त्यांच्या जे का टीका करणाऱ्या त्यांच्या भावाला देखील, सावित्रीबाई फुले यांचा भाऊ एक टीका करत होता महात्मा, त्यांना देखील स्पष्ट शब्दामध्ये महात्मा फुलेंच्या कार्याची जाणीव त्यांनी करून दिली होती. तर मित्र, अशा अनेक व्यक्तिमत्वाची मी नावं आपल्याला सांगू शकतो ज्यांनी प्रभाव निर्माण केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आजही वाचली जाते, काही लोक जगतात. संत गाडगे बाबांचा प्रभाव आजही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली फक्त नाम उल्लेख करतो ज्यांचा आजही प्रभाव आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वे सर्वा श्री श्री रविशंकरजी, ज्यांच्या ओशो, रामदेव बाबा, स्वामी रामदेव बाबा, हे आध्यात्मिक क्षेत्रातली काही नामं आहे. महेश योगी, त्याचबरोबर ॲलन मस्क याचे नाव, आता अजून नावं, तरुणांना प्रेरणा देणारे संदीप माहेश्वरी असतील, शिव खेरा असतील. चित्रपट क्षेत्रामध्ये अमिताभ बच्चनचं नाव हे प्रभावाचं नाव आहे. त्यांचा प्रभाव घेऊन लोक जगतात. सामाजिक चळवळी सध्या आहेत, त्यातमध्ये मनोजदादा जरांगे पाटील, त्यांचा प्रभाव समाजावर निर्माण झालेला आहे. रतन टाटा, उद्योग क्षेत्रातलं नाव, विश्वसनीय उद्योजक म्हटल्याबरोबर रतन टाटा यांचं नाव येते. टाटा म्हणलं की काही बघायचं काम नाही, अशी एक भावना आज समाजामध्ये. जसं बाटाबद्दलही तेच भावना आहे. तर नारायण मूर्तीचं कार्य आहे. क्रिकेट क्षेत्रामधला प्रभाव सचिन तेंडुलकर आहे. अशा अनेक सामाजिक चळवळी, ग्राम विकासामधलं नावं काही म्हटल्याबरोबर अण्णा हजारे, पोपटराव पवार. त्या संदर्भामध्ये नांदेडमधले काही या संदर्भात जे नावं तुम्हाला जर सांगायचं असेल तर माधवराव पाटील शेळगावकर, माधवराव पाटील झरीकर, असे काही नावांचा उल्लेख आपल्याला करता येईल. अनाथाची आई म्हटल्याबरोबर सिंधुताई सपकाळ हे नाव येते. प्रभाव निर्माण झालेला आहे त्यांचा. तर मित्र, जलसंस्कृती हे नाम क्षत्र निवड म्हटल्याबरोबर शंकररावजी चव्हाण यांचा
नाव आहे आणि त्यांचा राजकारणावर आजही प्रभाव आहे. कारण कडक शिस्त म्हणून आजही त्यांचा उल्लेख, कडक शिस्तीचे मुख्यमंत्री म्हणून, उत्तम प्रशासक म्हणून, प्रशासक असणारा मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक असणारा. आता आजच्या एक सध्या नाव गाजवणाऱ्याचा प्रभाव निर्माण झालाय समाजावर. कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय प्रशासक म्हणून तुकारामजी मुंडे यांचा प्रभाव समाजात निर्माण व्हायला. केवळ अधिकाऱ्याचे तर नाव अनेकांचे आहेत. तर ह्यासाठी तुम्हाला एक स्पष्ट ध्येय पाहिजे. तुमचा प्रभाव निर्माण होण्यासाठी सातत्यपूर्ण कार्य पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे आणि तुमचा समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण झाला पाहिजे. केवळ प्रसिद्धीतून तुमचे ओळख तयार होते, नामुद्रा तयार होते. पण प्रभाव हा तुमच्या लोकांच्या जीवनावर होणाऱ्या सकारात्मक बदलातून होते. म्हणून तुमचा फोकस हा लोकांच्या बदलावर असला पाहिजे. स्वतःच्या जीवनातील बदल घडवणे यातून नाममुद्रा तयार होऊ शकते, पण इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यातून तुमचा प्रभाव तयार होत असतो. आणि जगात अनेक जण प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, पण त्यांची नाममुद्रा आहे, पण प्रभाव मात्र दुर्मिळ लोकांचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर या भागामध्ये एवढाच आपण बघतो आहोत. पुढच्या भागामध्ये आणखीन काही नामुद्रा तयार करणारे कोण व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी त्या क्षेत्रात नाव केलं आणि या जगाचा निरोप घेतला. त्या क्षेत्राचं नाव निघाले, त्याचं नाव निघते. ठीक आहे, त्यांना अनुयायी नाहीत, म्हणजे त्यांचा प्रभाव नाही आज, पण त्यांची कार्याची अनुसरण आज काही करत नसले तरी त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आपली ओळख तयार केली होती. पण आणखीन काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी ओळखही तयार केली आणि त्यांचा आजही प्रभाव आहे. त्या सगळ्यांची नावं आता मला या बोलण्यामध्ये घेता आली नाहीत, पण अनेक जणांचं नाममुद्रा आहेत आणि प्रभाव आहे. त्या संदर्भामध्ये आपण पुढच्या भागात बघू. प्रभाव निर्माण करणारी माणसं समाजाची ढाल बनतात. ढाल बनणाऱ्याची तर ढाल बनतातच, परंतु तलवार घेऊन येणाऱ्यांची ही ते ढालच बनतात. त्यांच्यामध्ये असते कर्तृत्व, असते संतत्व, असते ममत्व असते, आणि त्यांचा बदला घेण्यावर भर असत नाही, तर त्यांचा समाजात बदल घडवण्यावर प्रभाव असतो, बदल घडवण्यावर भर असतो. या संदर्भामध्ये आपण आणखीन काही पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद.